नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी 2026 साठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 20 आहे. आपला विषय आहे मराठी व्याकरण आणि ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या आधारे बनवलेली आहे तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही टीईटीच्या प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिकेच्या आधारे आपण काय केलेली आहे, ही प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी बनवलेली आहे. ठीक आहे, मग परीक्षेसाठी ही अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. मग पहिला प्रश्न पहा, आम्ही त्या दिवशी संध्याकाळी नदीकाठी फिरलो या वाक्यातील फिरलो या क्रियापदावरून कोणता काळ समजतो आहे. ठीक आहे, मग आता बघा, आम्ही त्या दिवशी संध्याकाळी नदीकाठी फिरलो या वाक्यामध्ये कोणता काळ आहे असं आपल्याला सरळ सरळ त्या ठिकाणी विचारलंय. मग ऑप्शन दिलेत बघा, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ. मग या ठिकाणी कोणता काळ आहे तर या ठिकाणी फक्त आणि फक्त साधा भूतकाळ आहे. मग साधा भूतकाळ कधी असतो बघा, तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात घडून गेल्याचा सरळ जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, साधा भूतकाळ म्हणतो. म्हणजे क्रिया काय झालेली आहे, घडून गेली असा फक्त बोध होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, साधा भूतकाळ म्हणतो. मग इथं बाकीचे ऑप्शन बघा, हेच अपूर्ण भूतकाळ आहे. मग अपूर्ण भूतकाळामध्ये हेच वाक्य कसं झालं असतं, तर आम्ही त्या दिवशी संध्याकाळी नदीकाठी या फिरलो ऐवजी काय येईल, नदीकाठी फिरत होतो असं जर वाक्य असतं तर कोणता काळ झाला असता, तर त्या ठिकाणी झाला असता अपूर्ण भूतकाळ. त्याच्यानंतर पूर्ण भूतकाळ कसं झाला असता, तर आम्ही त्या दिवशी संध्याकाळी नदीकाठी फिरलो होतो असं जर क्रियापद असतं, फिरलो होतं असं जर क्रियापद असतं तर त्या ठिकाणी झाला असता पूर्ण भूतकाळ. आणि रीती भूतकाळ कधी झाला असता, तर आम्ही त्या दिवशी संध्याकाळी नदीकाठी फिरत असे किंवा आम्ही फक्त त्या दिवशीऐवजी तर काय होईल, आम्ही नेहमी संध्याकाळी नदीकाठी फिरत असे असं त्या ठिकाणी होईल. त्यावेळेस कोणता काळ होईल, तर त्यावेळेस रीती भूतकाळ होईल. म्हणजे तुम्हाला एक वाक्य चारही काळामध्ये तुम्हाला फिरवता आलं पाहिजे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. चारही उपप्रकारामध्ये तुम्हाला एक वाक्य काय करता आलं पाहिजे, फिरवता आलं पाहिजे. कारण परीक्षेमध्ये आपल्याला या काळावरती 100% एक प्रश्न त्या ठिकाणी काय केला जातो, विचारला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. काय विचारलंय बघा, खालीलपैकी पररूप संधीचे योग्य उदाहरण कोणते. आता कोणत्या संधीचं उदाहरण विचारलंय आपल्याला, पररूप संधीचं उदाहरण विचारलंय. मग यामध्ये पहा, कोणतं पररूप संधीचं उदाहरण आहे, खिडकीत आहे, उमेश आहे की वाग्मा आहे की करून आहे. तर या ठिकाणी करून हे काय आहे, पररूप संधीचं उदाहरण आहे. आता तुम्ही म्हणतात सर कसं काय पररूप संधीचं उदाहरण आहे, अजिबात काळजी करू नका. 1 मिनिटामध्ये तुमचं पररूप संधी आणि पूर्वरूप संधी हे दोन्ही क्लिअर करून टाकतो. मग बघा, मराठीमध्ये विशेष संधीचे, बघा खूप महत्त्वाचा शब्द आहे, मराठीमध्ये विशेष संधीचे 2 मुख्य प्रकार पडतात. किती मुख्य प्रकार पडतात याच्यावरती सुद्धा प्रश्न आलाय. पण इथं लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, मराठीतील विशेष संधीचे जर प्रश्न विचारला तर काय यायचंय तुम्हाला, 2 मुख्य प्रकार पडतात असं तुम्हाला उत्तर लिहायचंय. मग हे 2 मध्ये पहिला प्रकार कोणता आहे, तर तो आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा प्रकार कोणता आहे, पररूप संधी. मग पूर्वरूप संधी म्हणजे काय, तर जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा पहिला स्वर तसाच राहतो आणि दुसरा स्वर काय होतोय, लोप पावतो, त्यावेळेस काय होती, पूर्वरूप संधी होती. म्हणजे पूर्वरूप संधीमध्ये काय होती, पहिला स्वर तसाच राहतो आणि दुसरा स्वर काय होतो, लोप पावतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, पूर्वरूप संधी म्हणतो. मग याचं उदाहरण काय, पूर्वरूप संधीचं खिडकीत हे उदाहरण आहे. हाच प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की खालीलपैकी पूर्वरूप संधीचं योग्य उदाहरण कोणतं. हे पररूप खोडतील आणि काय सांगतील, पूर्वरूप संधीचं योग्य उदाहरण कोणतं आहे, तर ते कोणतं आहे, खिडकीत आहे. मग बघा याचं खिडकीत या शब्दाची फोड कशी होती पहा, खिडकी अधिक अत. मग या ठिकाणी बघा, हा जो अ आहे हा काय झालाय, लोप पावलाय आणि हा जो ई स्वर आहे तो कायम राहिलाय, खिडकीत. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी काय पूर्वरूप संधी आहे. सेम त्याच्या उलट कोणती आहे, पररूप संधी आहे. मग जेव्हा 2 स्वर एकत्र तेव्हा पहिला स्वर लोप पावतो. बघा, पहिला स्वर काय होतोय, लोप पावतो आणि दुसरा स्वर म्हणजेच परस्वर किंवा पररूप काय होतोय, तसाच राहतो. मग बघा करून, मग याच्यामध्ये बघा कर अधिक ऊन, बघा या र मधला अ काय झाला, त्या लोप पावला आणि हा ऊ तसाच राहिला, म्हणजे करून हा शब्द झाला. ठीक आहे, मग या ठिकाणी काय पररूप संधी आहे. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी मधला एवढा फरक तुम्ही लक्षात ठेवा, तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी काय होईल, 100% परफेक्ट होईल. त्याच्यानंतर हे उमेशवरती आणि वाङ्मयवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग उमेश हे उदाहरण कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर हे स्वर संधीचं उदाहरण आहे. कोणत्या संधीचं, स्वर संधीचं. आणि त्याची फोड कशी होती पहा, खूप महत्त्वाचं आहे. उमा अधिक ईश ही काय होती, उमेश या शब्दाची फोड होती किंवा त्याचा विग्रह होतो.
त्याच्यानंतर ह्या वाङ्मयवरती तर आपल्याला 4-5 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. मग वाङ्मय हे कोणत्या संधीचा प्रकारामधला आहे, तर हे अनुनासिक व्यंजन संधीचा प्रकार आहे. आणि त्याची फोड कशी होती, तर वाक अधिक मय अशी त्याची फोड होती. तुम्हाला दोन्ही शब्दाचा विग्रह लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे, कारण परीक्षेला आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. पुढे जाऊया. त्याने आता घरी जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. मित्रांनो, हे जे वाक्य आहे ना, ह्या वाक्यावरती जशाच्या तसा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 4 ते 5 वेळेस आलेला आहे, ठीक आहे. मग त्याने आता घरी जावे या वाक्यात आपल्याला काय ओळखायला सांगितलं आहे, तर या ठिकाणी प्रयोग ओळखायला सांगितलं. मग प्रयोग ओळखायचं म्हटलं आपल्याला सगळ्यात आधी कोण ओळखावं लागतं, बाबा त्या वाक्यामध्ये कर्ता आहे का, किंवा कर्ता कोणता. आता वाक्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता काय असतो, असतोच. मग तो कर्ता कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. मग बघा, जाणारा कोण आहे, तर जाणारा तो आहे, म्हणजे त्याने आहे. तर त्याने या ठिकाणी काय आहे, कर्ता आहे. मग कर्त्याला कर्ता पाहिला, कर्म बघा, जाण्याची क्रिया कोणावर घडती, त्याच्याच घडती. आता आणि घरी हे कर्म नाही, म्हणजे या वाक्यामध्ये काय आहे, कर्म नाही. वाक्यामध्ये कर्म नाही. कर्म नाही म्हणलं बघा, हे सकर्मक भावे असण्याचा प्रश्नच राहत नाही, कारण वाक्यात कर्मच नाही. त्याच्यानंतर बघा, कर्मणी प्रयोग सुद्धा होणार नाही, कारण वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग पण होत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. मग बघा, आता राहिला कर्ता. मग आता कर्त्याला कोणता प्रत्यय, बघा बरं, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का. जर कर्त्याला प्रत्यय लागलेला नसला तर त्या ठिकाणी कोणता प्रयोग असतो, कर्तरी. आणि कर्त्याला जर प्रत्यय असला आणि कर्म नसले तर त्या ठिकाणी कोणता प्रयोग असतो, तर भावे प्रयोग असतो. मग इथं कर्त्याला प्रत्यय आहे का, आहे. कोणता प्रत्यय आहे, तर ने हा प्रत्यय कर्त्याला लागलेला आहे, म्हणून हे कोणतं उदाहरण आहे, तर हे अकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि अकर्मक भावे प्रयोगामध्ये किंवा भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी कसं असतं याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी कसं असते पहा, तर ते तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि एकवचनी क्रियापद असते. वारंवार आपल्याला काय केलेलं आहे, याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलं आहे की भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी कसं असतं, तर ते कसं असतं, तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि एकवचनी असतं. हे लक्षातच ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. भुंगा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता, कोणता शब्द दिला आपल्याला, तर या ठिकाणी भुंगा हा शब्द दिला आहे आणि त्या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलाय. भुंगा या शब्दाचा काय विचारला आपल्याला, समानार्थी शब्द विचारलाय. मग मिलिंद, विहग, तुरंग आणि शश यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे, तर मिलिंद हा शब्द काय, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. मग भुंगा या शब्दाचे अजून समानार्थी शब्द कोणते आहेत बघा, तर मिलिंद आहे. याच्यावरती तर आपल्याला प्रश्न होता, पण हा भ्रमर आहे, त्याच्यानंतर अली आहे, मधुकर आहे, हे सगळे काय आहेत, भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ह्या अलीवरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये काय केलेलं आहे, प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. विहग म्हणजे काय, हा तर प्रश्न वारंवार विचारला जातो. मग विहग म्हणजे काय, पक्षी. त्याच्यानंतर तुरंग हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेला आहे. मग तो घोडा या शब्दाचा आहे. आणि शश म्हणजे काय, तर शश म्हणजे ससा. म्हणजे हे तिन्ही बी, म्हणजे मिलिंदवरती प्रश्न आले आपल्याला, विहगवरती आलाय, तुरंगवरती आलाय आणि शशवरती पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. म्हणजे सगळ्या पर्यायावरती आपल्याला आतापर्यंत काय झालेलं आहे, प्रश्न येऊन गेलेला आहे. मग पुन्हा या ठिकाणी प्रश्न काय होऊ शकतो, एखादा रिपीट होऊ शकतो. पुढे बघा 5 नंबर, पांढरा हत्ती पोसणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. कोणता वाक्प्रचार आहे, पांढरा हत्ती पोसणे. मग पांढरा हत्ती पोसणे म्हणजेच काय, तर न परवडणारी, खर्चिक आणि फायद्याची नसलेली गोष्ट सांभाळणे, त्यालाच काय म्हणतो आपण, पांढरा हत्ती पोसणे म्हणतो. पुढे जाऊया, 6 नंबरचा प्रश्न आहे आपला. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप खालीलपैकी कोणते, बघा बरं का, बऱ्याच वेळेस काय केलं जातं, देताना आपल्याला स्त्रीलिंगी रूप दिलं जातं आणि त्याचं काय केलं जातं, पुल्लिंगी रूप आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं. शक्यतो प्रश्न कसा असतो की आधी पुल्लिंगी देतात आणि नंतर त्याचं स्त्रीलिंगी रूप विचारतात. पण इथं प्रश्न काय केलेला आहे, उलटा केलेला आहे, म्हणून प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं. मग विदुषी या शब्दाचं पुल्लिंगी रूप काय आहे, तर ते विद्वान आहे. ठीक आहे, महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. हाच प्रश्न शक्यतो तो असा विचारला होता याच्या आधी की विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणतं. मग विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे, तर ते विदुषी आहे. त्याच्यानंतर या जनकचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे, तर जनकचं स्त्रीलिंगी रूप जननी आहे. प्रश्न महत्वाचा आहे. वरचं स्त्रीलिंगी रूप कोण आहे, तर वधू आहे. वर म्हणजे नवरदेव, वधू म्हणजे नवरी. ठीक आहे. आणि साधूचे स्त्रीलिंगी रूप काय आहे, तर साधूचे स्त्रीलिंगी रूप साध्वी आहे. सगळं महत्वाचं आहे. आता हे तुम्हाला सोपं जरी वाटत असलं, तुम्ही म्हणता सर काय सांगता, आम्हाला हे गोष्टी माहिती आहेत, मला मान्य आहे तुम्हाला माहिती आहेत, परंतु परीक्षेमध्ये आपल्याला जे विचारलं ते सांगणं आपलं काय कर्तव्य आहे. मग ते सोपं असो किंवा अवघड असो. ठीक आहे.
पण जे विचारलंय ते सांगणं माझं काय आहे, कर्तव्य आहे. पुढे बघा 7 नंबरचा प्रश्न, वाचनालय या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल. बघा समासावरती आपल्याला काय 2 प्रकारे प्रश्न विचारतात. एक तर काय समासाचा प्रकार सांगा आणि दुसरा प्रश्न असतो त्याचा विग्रह काय होईल. मग वाचनालय या सामासिक शब्दाचा विग्रह काय होतो, तर त्याचा विग्रह होतो वाचनासाठी आलय. मग वाचनासाठी आलय हा काय होतो, वाचनालय या सामासिक शब्दाचा विग्रह होतो. मग इथं दुसरा प्रश्न असा असतो, विचारू शकतात की वाचनालय या सामासिक शब्दाचा प्रकार सांगा, असाही प्रश्न विचारू शकतात की नाही. मग वाचनालय या शब्दाचा प्रकार पडण्यासाठी आपल्याला त्याचा विग्रह काय होतोय, वाचनासाठी आलंय. मग त्याचा समास आहे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास किंवा चतुर्थी तत्पुरुष समास, हा काय याचा प्रकार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. जाण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. ठीक आहे, त्या पण कशा भेटतील तुम्हाला, तर उत्तरासहित भेटतील. म्हणजे त्याची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल, प्रोव्हाइड केली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय IMP अशा नोट्स दिल्या जातील. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला दिल्या जातील. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता सर आमच्याकडे दिवस थोडे राहिलेत, पण मित्रांनो तुम्हाला सांगतो दिवस जरी थोडे असले तरी तुम्ही कव्हर करू शकता. कारण बघा मानसशास्त्राच्या पेजेस आपले किती आहेत, 70 पानं आहेत. परंतु 70 पानामधून आपल्या कमीत कमी काय होणार, 25 प्रश्न, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही ठिकाणी काय होणार, कमीत कमी 25 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार. त्याच्यानंतर बघा 4थी ते 8वीचे पुस्तकं वाचण्यात बसण्यापेक्षा त्याच्या आपण अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स काढल्यात. म्हणजे फक्त महत्त्वाचे घटक घेतलेत की जिथं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग 4थी ते 8वीचा इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, यामधून सुद्धा तुम्हाला सरासरी 20 प्रश्न काय होतात, ह्या 4थी ते 8वीच्या पुस्तकामधले असतात. मग तुम्ही एवढे 2 घटक जरी केले, हे 2 घटक करण्यासाठी किती दिवस पुरेसे आहेत, 2 दिवस भरपूर झाले. मग 2 दिवस जरी केले तरी तुम्हाला 40 ते 50 मार्क काय होतात, या ठिकाणी 100% तुमच्या काय होत आहेत, वाढत आहेत. म्हणून तुम्हाला जर आत्मविश्वास कमी वाटत असेल तर 100% आपलं मटेरियल घ्या, तुम्हाला फायदा होईल. या 2 गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला परीक्षेमध्ये काय होणार आहे, 100% तुम्ही परीक्षा पास होणार आहे. ठीक आहे, मग किंमत किती आहे मित्रांनो याची, तर 200 रुपये किंमत आहे. पण ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला भेटेल. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर आहे पहा 77 75 88 12 88. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा, असा मेसेज करायचा आहे. मग तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल, त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त 139 रुपये पाठवायचे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना स्कॅनरवरती पैसे पाठवत येत नाहीत. मग तुम्ही डायरेक्ट गुगल पे, फोन पे केलं तरी चालेल. फक्त आपला नंबर आहे लक्षात ठेवायचा, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोन पे नंबर आहे. मग तुम्ही या नंबरवर पैसे पे करा किंवा स्कॅनरवरती पे करा. फक्त पे केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. व्हॉट्सअपला आपला कोणता नंबर आहे, तर 77 75 88 12 88 हाच आपला काय आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये व्हॉट्सअपवरतीच काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल त्या ठिकाणी PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला शेअर केलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 8 नंबर, मुलांनो शांत बसा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. मग या ठिकाणी कोणतं क्रियापद आहे, तर या ठिकाणी आज्ञार्थी क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे, आज्ञार्थी आहे. मग बघा या ठिकाणी आज्ञार्थी क्रियापद कधी असतंय, तर क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा आज्ञा, विनंती, उपदेश किंवा हुकूम यांचा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात, तर तेव्हा त्याला आज्ञार्थी क्रियापद म्हणतात. आता क्रियापदाचे त्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार किती आहेत, तर क्रियापदाचे त्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार 4 आहेत. किती आहेत, 4 आहेत. मग ते 4 प्रकार कोणते आहेत, एक आहे स्वार्थी क्रियापद, दुसरं आज्ञार्थी, विद्यार्थी क्रियापद आणि संकेतार्थ. हे 4 अर्थ काय होतात, त्या क्रियापदाच्या अर्थावरून निघतात किंवा क्रियापदाच्या अर्थावरून त्याचे 4 प्रकार पडतात. मग स्वार्थ कधी असतो, तर ज्यावेळेस क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी कोणतं वाक्य असतंय किंवा कोणता क्रियापदाचा अर्थ असतो, तर स्वार्थ अर्थ असतो किंवा ते क्रियापद स्वार्थी असते. मग उदाहरणार्थ जर पाहिलं, समजा मी आज ऑफिसला जाणार, मी आज ऑफिसला जाणार.
जाणार आहे म्हणा किंवा जाणार आहे, मग कोणतं वाक्य झालं? स्वार्थी झालं. त्याच्यानंतर विद्यार्थी काय असतं? तर विद्यार्थी क्रियापदातून कर्तव्य, योग्यता, इच्छा यांचा बोध असतो. मग याच्यामध्ये एखादं उदाहरण काय होईल? माझा पहिला नंबर मिळावा किंवा मला बक्षीस मिळावे. मग यामध्ये क्रियापदाला काय असतो? विद्यार्थी वाक्यामध्ये वा, वी आणि वे हा प्रत्यय असतो. आणि चौथा प्रकार कोणता होतो? संकेतार्थ. मग ते क्रियापद संकेतार्थी असते, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं? एक अट दाखवलेली असते. म्हणजे असं झालं तर तसं होईल, अमुक केलं तर तमुक होईल. म्हणजेच काय असतं ते? जर तरचं जर वाक्य असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाचा अर्थ कोणता असतोय? संकेतार्थ असतो. ठीक आहे, हे चारही अर्थ महत्वाचे आहेत, कारण आपल्याला चारही अर्थावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. अधोमुख या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? कोणत्या शब्दाचा? अधोमुख या शब्दाचा. मग याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर तो उन्मुख आहे. अधोमुख म्हणजे काय? तर खाली तोंड केलेला. आणि उन्मुख म्हणजे काय? वर तोंड केलेला किंवा उत्सुक. त्याच्यानंतर बघा इथं सम्मुख ऑप्शन आहे. मग सम्मुख म्हणजे काय? तर समोर. आणि विमुख म्हणजे काय? तर पाठ फिरवलेला किंवा नाराज, त्याला काय म्हणतो आपण? विमुख म्हणतो. सगळं महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचंय. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रतीक्षा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? कोणता शब्द दिला आपल्याला? प्रतीक्षा हा शब्द दिलाय आणि याचा संधी विग्रह विचारलाय. मग याचा संधी विग्रह काय होतो? प्रति अधिक इच्छा म्हणजेच काय? प्रतीक्षा. आणि दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की प्रतीक्षा या शब्दाच्या संधीचा प्रकार कोणता आहे? मग ही कोणत्या प्रकारची संधी आहे? तर ही दीर्घत्व स्वर संधी आहे. स्वर संधी आहे, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. पुढे जाऊया. पाचोळा या शब्दाचा समास ओळखा. मला वाटलं पाला आहे, पण पाला नाही, ते काय? पाचोळा आहे. त्या ठिकाणी थोडीशी लाईट चमकते. मग पाचोळा या शब्दाचा समास कोणता आहे? तर बघा, पाचोळामध्ये पहिली संख्या काय आहे? पाचोळा म्हणजे काय? तर 5 पेंड्याचा जो काही संग्रह असतो त्याला आपण पाचोळा म्हणतो. मग याच्यामधली पहिली संख्या किंवा पहिलं पद, पहिला शब्द काय आहे? तर पहिला पद काय आहे? संख्या विशेषणे. कारण पाचोळा म्हणजे काय? 5 म्हणजे काय? याच्यातला 5 अर्थ काय होतोय? तर 5 होतोय. मग ज्या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असून त्यावरून समूहाचा बोध होतोय. आता पाचोळा म्हणजे किती? 5 पेंड्या. मग त्या ठिकाणी आपल्याला समूहाचा बोध झाला की नाही, की 5 पेंड्याचा तो काय? एक समूह आहे. मग त्या ठिकाणी काय होतो? द्विगु समास होतो. खूप महत्वाचं आहे, सोपं आहे. पहिलंच पद जर संख्या असलं तर लगेच बघा. अजून उदाहरण सांगतो तुम्हाला. त्रिभुवन. काय? त्रिभुवन. याच्यामध्ये बघा पहिलं पद काय आहे? संख्या आहे. त्रि म्हणजे किती? 3. अजून बघा पंचरत्न. बघा पंचरत्न पहिलं पद काय आहे? संख्या आहे. नवरत्न पहिलं पद काय आहे? संख्या आहे. अजून बघा नवरात्री पहिलं पद काय आहे? संख्या आहे. मग हे सगळे उदाहरणं कशाचे आहेत? तर हे द्विगु समासाची उदाहरणं आहेत. आणि आपल्याला द्विगु समासावरती भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, हे बाकीचं तुम्हाला माहिती आहे. बहुव्रीही समासामध्ये काय असतंय? तर दोन्ही पद महत्वाची नसून त्यावरून काय होतं? तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे तिसरं पद काय असतंय? महत्वाचं असतंय. अव्ययीभाव समासामध्ये काय असतंय? तर अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद काय असतंय? प्रधान असतंय किंवा महत्वाचं असतंय. आणि द्वंद्व समासामध्ये काय असतंय? तर दोन्ही पदे काय असतात? त्या ठिकाणी महत्वाची असतात. मग हे समासाचे काय आहेत? प्रकार आहेत, लक्षात ठेवायचे. त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला कदाचित प्रश्न विचारू शकतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या ओळीतील अलंकार ओळखा. 4 ते 5 वेळेस प्रश्न जशाच्या तसा आलाय. मग या ठिकाणी कोणता अलंकार होतो? तर या ठिकाणी दृष्टांत अलंकार होतो. दृष्टांत अलंकार ओळखण्याचं खूप सोपं आहे. बघा, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच प्रकारातील एखादं प्रसिद्ध उदाहरण, त्यालाच आपण काय म्हणतो? उदाहरण किंवा दाखला दिला जातो, त्यावेळेस कोणता अलंकार होतो? तर त्यावेळेस दृष्टांत अलंकार होतो. मग या वाक्यामध्ये बघा, लहानपण देगा देवा हे सांगायचंय आणि याच्यासाठी उदाहरण कोणतं दिलंय? मुंगी साखरेचा रवा. हे काय केलंय? उदाहरण दिलंय. म्हणून या ठिकाणी कोणता अलंकार आहे? तर दृष्टांत अलंकार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, रूपक अलंकार कधी होतो? तर जेव्हा उपमेय व उपमान एकच आहे असं शिवाय सांगितलं जातं त्यावेळेस काय होतो? रूपक अलंकार होतो. मग याचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. कोणता? लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा हे उदाहरण कशाचं आहे? तर ते रूपक अलंकाराचं आहे. आणि व्यतिरेक अलंकार काय होतो? तर व्यतिरेक अलंकार म्हणजे उपमेय हे काय असतं? उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जातं. मग या ठिकाणी सुद्धा एक प्रसिद्ध उदाहरण आहे. कोणतं? व्यतिरेक अलंकाराचं. कोणतं? अमृताहुनी गोड देवा नाम तुझे. हे जे आपण नेहमी म्हणणारं वाक्य आहे हे कोणत्या अलंकाराचं आहे? तर हे व्यतिरेक अलंकाराचं आहे. म्हणजे तुम्हाला सगळे अलंकार लक्षात ठेवायचे आणि अलंकार लक्षात ठेवताना काय करायचं? त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याचं महत्त्वाचं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामधलं जे उदाहरण आहे, जे आपल्याला माहिती असणारं उदाहरण आहे ते लक्षात ठेवायचं. मग बाकीचे उदाहरणं आपल्याला अर्थावरून लगेच कळतात. सगळी पाठ करीत बसण्याची गरज नाही.
तो घोड्याला पळवतो. या वाक्यातील पळवतो हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? बघा, तो घोड्याला काय करतोय? पळवतोय. मग पळवणारा कोण आहे? तो आहे. म्हणजे कर्ता कोण आहे इथं? तो आहे. पण कर्ता स्वतः क्रिया करतोय का? नाही. तो क्रिया कोणाकडून करून घेतोय? घोड्याला पळायला लावलंय त्याने. तो आरामात बसला घोड्यावर, पळायला लावलंय त्याने घोड्याला. म्हणजे कर्ता इथं स्वतः काम करीत नाही, तो काय करतोय? दुसऱ्या कोणाकडून तरी काम करून घेतोय. म्हणून याला काय म्हणतात? याला प्रयोजक क्रियापद म्हणतात किंवा प्रायोजक क्रियापद म्हणतात. बघा, आता समजा आपण बघा, आता आपला वर्ल्ड कप चालू असतो, T20 वर्ल्ड कप समजा चालू आहे, महिलांचा वर्ल्ड कप चालू आहे. मग त्या ठिकाणी बघा, कोणीतरी काय असतंय? प्रयोजक करणारी एखादी कंपनी असते. म्हणजे जसं IPL ला काय टाटा IPL म्हणतो आपण, पहिलं विवो होतो, त्याच्या आधी ड्रीम इलेव्हन होतं. मग हे कोण आहेत? हे प्रयोजक करणार आहेत. म्हणजे हे काय करतात? मॅच फक्त भरवून आणतात, त्याच्यासाठी पैसे वगैरे देतात आणि खेळण्याचं काम प्रत्यक्ष कोण करतं? खेळाडू करतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? कर्ता जर ती क्रिया स्वतः करीत नसेल तर त्याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. सिद्ध क्रियापद कधी असतंय? तर सिद्ध क्रियापद म्हणजे जे मूळ धातूपासून बनलेले क्रियापद असतात त्याला आपण सिद्ध क्रियापद म्हणतो. महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवायचा. कशापासून बनलेले असतात हे? मूळ धातूपासून. मग मूळ धातू कोणते आहेत? जा, कर, बस, उठ, ये हे काय आहेत? मूळ धातू आहेत. आणि त्यांच्यापासून बनलेल्या क्रियापदांना काय म्हणतो? सिद्ध क्रियापद म्हणतो. शक्य क्रियापद म्हणजे काय? तर शक्य क्रियापदामध्ये काय होतं? क्रियापदाच्या रूपावरून कर्त्याची काम करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य दाखवलं जातं की हा कर्ता ते काम करू शकतो. मग याचं उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला शिकवू शकतो. अजून एक महत्त्वाचं उदाहरण बघा, तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. म्हणजे काय सांगितलं मी? तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे परीक्षा पास होण्याचं. तुम्ही आपले व्हिडिओ जर पाहिले असले तर तुम्ही 100% परीक्षा पास होणार आहेत. मग ते तुमच्याकडे काय सामर्थ्य आहेत. मग त्या ठिकाणी कोणते क्रियापद येतं? शक्य क्रियापद. आणि अनियमित क्रियापद म्हणजे काय असतं? तर त्या अनियमित क्रियापदामध्ये मूळ धातू कोणता आहे हे त्या क्रियापदामध्ये सांगता येत नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? अनियमित क्रियापद म्हणतो. मग या ठिकाणी आहे, नाही हे काय आहेत? अनियमित क्रियापद असतात. ठीक आहे. अनियमित क्रियापदाला दुसरा एक शब्द आहे, त्यांनाच काय म्हणतात? तर त्यांना सामान्य क्रियापद असं सुद्धा म्हणतात. नाही तर तुम्ही म्हणता सर तुम्ही सांगितलं होतं अनियमित आणि परीक्षेत आलं सामान्य ऑप्शन. मग अशा बात्या गोल व्हायला नको, म्हणून ते पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊया. तळघर या सामासिक शब्दाचे लिंग कोणते? तळघर सामासिक शब्दाचं लिंग ओळखताना तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की सामासिक शब्दाचं लिंग हे नेहमी कशावरून ठरतं? तर ते शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून ठरतं. म्हणजे दुसरा जो काही शब्द असेल त्या वाक्यामधला त्या शब्दाच्या लिंगावरून ठरतं. मग याच्यामध्ये बघा काय? तळ आणि घर असे दोन शब्द आहेत. मग याच्यातला दुसरा शब्द कोणता आहे? तर तो घर आहे. मग घर हे शब्द कसा आहे? तर आपण काय म्हणतो? ते घर. मग घर काय आहे? तर घर हे नपुसक लिंगी आहे. मग तळघर हा शब्द सुद्धा कसा आहे? तर तळघर हा शब्द सुद्धा काय आहे? नपुसक लिंगी शब्द आहे. मग तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे की सामासिक शब्दाचं जे काही लिंग आहे हे काय होतंय? शेवटच्या शब्दावरून ठरतं किंवा दुसऱ्या शब्दावरून ठरतं. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 15 कडे. मराठी भाषेचे शिलेदार म्हणून कोणाला संबोधले जाते? मग मराठी भाषेचे शिलेदार कोणाला म्हणतात? विष्णुशास्त्री चिपळूणकरांनाच म्हणतात. त्याच्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकरांनाच काय म्हणतात? निबंधमालाकार असं सुद्धा म्हणतात. का? तर त्यांनी निबंधमाला या मासिकाद्वारे काय केलेलं आहे? मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी मोठं काम केलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनाच काय म्हटलं जातं? तर मराठी भाषेचे शिवाजी असं सुद्धा त्यांनाच म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वि.वा. शिरवाडकर इथं आपल्याला ऑप्शन आहे. मग वि.वा. शिरवाडकर यांना काय म्हणतात? तर त्यांना कुसुमाग्रज म्हणतात. आणि वि.वा. शिरवाडकर हे काय आहेत? एक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक आहेत. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांना काय म्हणतात? तर त्यांना आद्य पत्रकार म्हणतात. त्यांनी मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं? तर दर्पण वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्याच्यानंतर कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांना काय म्हणतात? तर यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला हे सगळं महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया 16 नंबर. अकलेचा खंदक या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कशाचा? अकलेचा खंदक म्हणजेच काय? अत्यंत मूर्ख माणूस. त्याला काय म्हणतो आपण? अकलेचा खंदक म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 17. त इ आ हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत? कोणते प्रत्यय? त इ आ. त इ आ प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर ते सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणि सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय असतो यावरती पण आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. मग सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? तर तो अधिकरण असतो. अधिकरण म्हणजेच काय दाखवतो? तर ते क्रियेचं स्थान किंवा काळ दाखवतो. त्याच्यानंतर बघा तृतीयाचे प्रत्यय कोणते? तर तृतीयाचे नेयशी हे एकवचनी आणि निशी इही हे अनेकवचनी प्रत्यय आहेत. चतुर्थीचे प्रत्यय काय आहेत? तर सलाते, सलानाते हे काय आहेत? चतुर्थीचे प्रत्यय आहेत.
पंचमीचे प्रत्यय काय आहेत तर ऊन हुन हे पंचमीचे प्रत्यय आहेत. मग विभक्ती तुम्हाला कशावरून ओळखायची असते तर विभक्ती तुम्हाला नेहमी प्रत्ययावरून ओळखायची असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, विभक्ती नेहमी कशावरून ओळखायची असते तर प्रत्ययावरून ओळखायची असते. पुढे जाऊया 18 नंबरकडे. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात, या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. मग या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रतिकूल परिस्थिती आली की आपलेच लोक काय होतात शत्रूसारखे वागू लागतात. हा काय होतो घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात, या म्हणीचा योग्य अर्थ होतो. पुढे बघा, रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार. बघा तुम्हाला प्रयोग ओळखायचा ना, तुम्हाला काहीच करायचं नाही. क्रियापद कोणतं आहे मारले आहे, मारणारा कोण आहे राम आहे, म्हणजे राम कोण झाला कर्ता झाला. मारण्याची क्रिया कोणावर घडली रावणावरती घडली, मग रावण कोण झालं कर्म झालं. वाक्यातला कर्ता आणि कर्म आधी ओळखायचं आणि कर्ता आणि कर्म ओळखलं की बघायचं बाबा प्रत्यय कोणाला लागलेला आहे. जर दोघाला प्रत्यय लागलेला असला तर त्या ठिकाणी काय असतो भावे प्रयोग असतो. मग इथं बघा कर्त्याला पण प्रत्यय ने प्रत्यय आणि कर्माला पण सप्रत्यय आहे. मग या ठिकाणी कोणता प्रयोग आहे तर या ठिकाणी भावे प्रयोग आहे. अजून भावे प्रयोगामध्ये उपप्रकार जर पाहिला तर कोणता आहे कर्म आहे म्हटलं, हा काय सकर्मक भावे प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे सकर्मक भावे प्रयोग आहे. पुढे बघा, ज्ञ हे खालीलपैकी काय आहे, काय विचारलंय की ज्ञ हे खालीलपैकी काय आहे. मग ते स्वर आहे, व्यंजन आहे, संयुक्त व्यंजन आहे किंवा स्वरादी आहे. मग ने हे काय आहे तर ने हे संयुक्त व्यंजन आहे. मग मराठीमध्ये एकूण संयुक्त व्यंजन किती आहेत प्रश्न विचारला जातो, किती आहेत 2 आहेत. मग ते 2 कोणते आहेत तर ते 2 आहेत पहा, एक आहे क्ष आणि दुसरा आहे ज्ञ. त्याच्यानंतर बघा संयुक्त व्यंजन म्हणजे काय तर 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळला की त्याला काय म्हणतो आपण संयुक्त व्यंजन म्हणतो. मग प्रश्न अजून एक विचारला जातो आपल्याला की न्यची फोड करा. मग न्यची फोड काय होते पहा, द न य अधिक अ म्हणजेच न्य होतोय. ठीक आहे, फोड करण्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. शची फोड काय होते हा पण प्रश्न विचारलेला. मग काय होतो क क्ष सॉरी हे असं उलटा असतो पाय मोडायचा आणि अ क क्ष अ ही काय होते क्षची फोड होते. ठीक आहे, हे क्ष आहे लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण, प्रश्न क्रमांक 21 आहे. काय विचारलंय, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात. आता इथं पुन्हा वर्णमालेवरती प्रश्न आहे. मग ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना आपण स्वर म्हणतो. काय म्हणतो स्वर म्हणतो. ठीक आहे, मग बघा ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाची मदत घ्यावी लागत नाही म्हणजेच त्यांचा उच्चार कसा होतो स्वतंत्रपणे होतो, त्यांना काय म्हणतो आपण स्वर म्हणतो. आणि व्यंजन म्हणजे काय बघा, पहिला ऑप्शन व्यंजन आहे लक्षात ठेवा. यांचा उच्चार काय असतो स्वतंत्र नसतो, तर तो पूर्ण करण्यासाठी काय स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणून आपण व्यंजन लिहिताना काय करतो बघा, आपण क असं लिहिताना त्याचे पाय मोडलेले असतात. मग पाय मोडलेला असतो हे काय दाखवतो आपल्याला की ते व्यंजन काय आहे अपूर्ण उच्चाराचं आहे असं दाखवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वरादी म्हणजे काय प्रश्न विचारला जातो. मग ज्या उच्चारांच्या सुरुवातीला स्वर येतो, ज्या उच्चारांच्या अगोदर स्वर येतो त्याला काय म्हणतो आपण स्वरादी म्हणतो. मग मराठी भाषेमध्ये स्वरादी किती आहेत 2 आहेत. कोणते आहेत अनुस्वार आणि विसर्ग हे 2 काय आहेत स्वरादी आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22 कडे. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना, जास्त वेळ घेत नाही सूचनेमध्ये. आपण महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट रेकॉर्डेड कोर्स घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 विषय शिकवले जातील, कोणते बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण. मला माहिती आहे परीक्षेसाठी 5-6 दिवस शिल्लक आहेत किंवा 10 दिवस शिल्लक आहेत, पण तुम्ही जर बॅच घेतली तर 5-6 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतो या बॅचचा 100% परीक्षेमध्ये फायदा होऊ शकतो. मग यामध्ये तुम्हाला प्रकरणानुसार लेक्चर असतील, त्याच्यानंतर स्पेशल नोट्स असतील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा असेल. मग हे 2 विषय परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत बाबा 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स घेतला तर 60 मध्ये तुम्ही 50 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काही 100% मिळवू शकता. अगदी 5-6 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता कोर्सद्वारे 50 मार्क त्या ठिकाणी मिळवू शकता. मग ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे, ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. कोर्सची फी किती आहे 1000 आहे. स्पेशल ऑफरनुसार याची फी किती आहे फक्त 499 आहे जर आज तुम्ही बॅच जॉईन केली तर. ठीक आहे, मग ही कुठं असणार आहे तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे NG क्लासेस आहे. मग तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो किंवा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोरला लिंक भेटेल किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सॲपवरती मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा तरी तुम्हाला भेटून जाईल. व्हॉट्सॲप नंबर काय आपला 77 75 88 12 88. ठीक आहे, मग तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करा किंवा डायरेक्ट गुगल पे फोनपे जर या नंबरवरती केलं 96 89 14 36 या नंबरवरती किती रुपये 499 रुपये तरी मी तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी बॅचला जॉईन करून घेईल. ठीक आहे, फक्त पेमेंट केलं काय करायचं मला व्हॉट्सॲपला त्याचा काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा. व्हॉट्सॲप नंबर तुमच्या समोर आहे. ठीक आहे,
पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22 कडे. गायीने चारा खाल्ला या वाक्यातील गायीने या शब्दाची विभक्ती ओळखा. काय सांगितलंय? गायीने चारा खाल्ला या वाक्यातली गायीने या शब्दाची विभक्ती ओळखायला सांगितली. मग तुम्हाला मी सांगितलं विभक्ती तुम्हाला ओळखायची ना, तर सगळ्यात आधी तुम्हाला काय ओळखायचं असतं? प्रत्यय ओळखायचा असतो. प्रत्यय कोणता आहे बघा बरं. आता याच्यामध्ये प्रत्यय कोणता आहे? गायीने. मग गायी या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय? ने हा प्रत्यय लागलाय. मग मी तुम्हाला आताच सांगितलं ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर तो तृतीय विभक्तीचा आहे. लक्षात ठेवायचं. ने, य, क्षी हे जर प्रत्यय असले तर त्या ठिकाणी कोणती विभक्ती असते? तृतीय विभक्ती असते. डोळे झाकून लिहून टाकायचं. ठीक आहे. पुढे जाऊया 23 नंबर. अ आणि अ या इंग्रजी स्वरांचा समावेश वर्णमालेमध्ये कोणी केला? कोणत्या स्वराचा? अ नाही, हा ॲ असतो. ठीक आहे. ॲ आणि अ या इंग्रजी स्वरांचा समावेश वर्णमालेमध्ये कोणी केलेला आहे? तर तो प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की ॲ आणि अ हे दोन स्वर मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आलेले आहेत? तर हे इंग्रजी भाषेमधून मराठीमध्ये आलेले स्वर आहेत. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की ॲ आणि अ या दोन स्वरांचा समावेश महाराष्ट्र शासनाने वर्णमालेमध्ये कधी केला? तर तो कधी केला? 6 नोव्हेंबर 2009 ला केलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो मग सध्या मराठीमध्ये एकूण स्वरांची संख्या किती झाली? तर स्वरांची संख्या किती होती? पहिली 14 होती, त्याच्यात हे 2 वाढले किती होईल? पहिली 12 होती, त्याच्यामध्ये हे 2 वाढले किती झाली? मग स्वरांची संख्या 14 झाली. म्हणजे आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत सध्या? तर एकूण 14 स्वर आहेत. लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे चला. नदीचे पाणी संत वाहते या वाक्यातील संत हे काय आहे? बघा बरं. कोणता शब्द? संत हा शब्द काय असं विचारलाय. मग संत हा शब्द कशाबद्दल माहिती देतोय? तर वाहते हे जे त्याच्याबद्दल माहिती. वाहन कसं वाहतंय? ते संत वाहतंय. मग क्रियापदाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. काय म्हणतो? क्रियाविशेषण. ठीक आहे. पुढे जाऊया. आपला शेवटचा प्रश्न 25 नंबर. आंबा या शब्दाचे अनेक वचनी रूप खालीलपैकी कोणते? आता याच्यातला मी काय करतो? इथं 2 पर्याय सारखेच झालेत, एक पर्याय मी कट करून टाकतो. ठीक आहे. असं समजा आपल्या समोर काय आहेत? 3च पर्याय आहेत असं समजा. आणि या 3 पर्यायामधून तुम्हाला काय करायचंय? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आणि आपली एक विनंती आहे की मित्रांनो आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.